हॅलो. राजमुद्रा अकॅडमी मध्ये मी पुष्कर दांडेकर सर, पॉलिटीचे प्राध्यापक, आपलं स्वागत करतो. आपण राजमुद्रा UPSC ऑनलाईन यामध्ये पॉलिटिकल सायन्स याचं एक कन्सेप्ट बुस्टर सिरीज लॉन्च केलेली आहे. त्याचंच हे मित्रांनो पुढचं कंटिन्युएशन लेक्चर आहे. विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. मित्रांनो, आज आपण लेक्चरमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये पॉलिटीमध्ये एक महत्त्वाचे टर्म बघणार आहे, महत्त्वाची कन्सेप्ट बघणार आहे, ते म्हणजे फंडामेंटल ड्युटीज. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मूलभूत कर्तव्य. मित्रांनो, अनेकदा आपण असं म्हणतो की बाबासाहेबांनी मला हक्क दिलेत, पण आपण हे विसरतो त्याच संविधानाने, त्याच सगळ्या महापुरुषांनी आपल्याकडून काही अपेक्षा पण ठेवलेल्या आहेत, आपल्याकडून काही अपेक्षा पण केलेल्या आहेत, आपल्यावर काही करण्याचं नैतिक दबाव पण टाकलेला आहे. त्याला आपण असं म्हणतो मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटी. हा आजचा आपला टॉपिक लेक्चर आहे. महात्मा गांधी यांचा खूप चांगला एक विचार होता मित्रांनो. महात्मा गांधी काय म्हणायचे? देर आर नो फंडामेंटल राइट्स बट देर आर फंडामेंटल ड्युटीज. बरोबर. आता लक्षात घ्या मित्रांनो, फंडामेंटल राइट्स आणि फंडामेंटल ड्युटीज आपण असं का म्हणतोय? फंडामेंटल म्हणजे काय? मूलतः ते तुमच्याकडे आपोआपच स्वतःमध्ये असतात. कळतंय मित्रांनो? फंडामेंटलचा अर्थ काय होतो की जे तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, जे फक्त तुमचंच आहे. बरोबर. तर लक्षात घ्या मित्रांनो, कर्तव्य ही स्वतःहून येतात. कळतंय? कर्तव्य, मूलभूत कर्तव्य ही तुम्ही स्वतःहून करण्याची गोष्ट आहे. मूलभूत हक्कांसाठी मात्र व्हॅलिडेशन देणारा, त्याला मान्यता देणारा एक तृतीय व्यक्ती किंवा तृतीय संस्था लागते. म्हणून त्याला महात्मा गांधीजी म्हणायचे फंडामेंटल म्हणता येणार नाही. कळतंय मित्रांनो? बघा आपण काय बघतोय, फंडामेंटल ड्युटी म्हणजे आपल्या संविधान सभेतील सर्व महापुरुषांनी, सर्व घटनाकारांनी विचार काय केला होता की नागरिकांना स्वतःच्या जबाबदाऱ्या त्या स्वतः समजू द्या. बरोबर. त्या आता लगेच घटनेत टाकण्याची गरज नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी आणि इतर व्यक्तींनी एक खूप सुंदर कल्पना, एक खूप योग्य, प्रिसाइज, ऍप्ट कन्क्लुजन मांडलं होतं. ऑलरेडी भारतावर इतकी वर्ष गुलामगिरी आहे, परकीयांची गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीच्या काळात ऑलरेडी तुमच्या आमच्यावर काय असतात? फंडामेंटल ड्युटीजच असतात. गुलामगिरीच्या कामात तुम्हाला आम्हाला हक्क नसतात, कर्तव्य असतात की आपण राणीसाठी काय करायचं, आपण राजासाठी काय करायचं. मग संविधान सभेने म्हटलं की एवढ्या शेकडो वर्षाच्या गुलामीनंतर भारतीय नागरिकांना ऑलरेडी मूलभूत कर्तव्य काय हे सांगण्याची गरजच नाही, कारण त्यांना माहिती आहे की ते आतापर्यंत काय फॉलो करत आले. संविधान तुम्हाला हक्क देतं किंवा तुमचे एखादे हक्क मान्य करतं. कळतंय? आपल्या संविधानाने काय केलंय, मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत टाकलं नाही, कारण त्यांची अशी आशा होती की जेव्हा व्यक्तीला हक्क दिले जातील तेव्हा त्या हक्कांविषयीचं उत्तरदायित्व हे त्यांच्यामध्ये आपोआप असेल. इंदिरा गांधींनी काय शब्द वापरले बघा. इंदिरा गांधी म्हणतायत संविधान सभेने केलेली चूक मी दुरुस्त करते, म्हणजे इंदिरा गांधी दुरुस्त करतायत. आणि त्यांनी काय केलं, आणीबाणीच्या काळात 42वी घटना दुरुस्ती केली आणि मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटी समाविष्ट केल्या. कळतंय? हे तुम्हाला बॅकग्राऊंड कळालं? आता कोणती समिती होती, त्या किती होते, काय होते, सगळं शांतपणे आपण पाहू. चला आपल्या पीपीटीला आपण सुरुवात करू मित्रांनो. मित्रांनो, आपण पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे हा कन्सेप्ट फॉर्म मध्ये इतक्या खोलात जाऊन सगळ्या गोष्टी घेणार आहे की तुम्हाला या विषयामध्ये एक आवड निर्माण झाली पाहिजे. मार्केटमध्ये जे तुमचे सहाध्यायी अभ्यास करत असतील त्यांच्यापेक्षा तुम्ही थोडंसं 2 स्टेप पुढे पाहिजे. कळतंय? चला हे सगळं घेतलेलं आहे आपण नॉर्मल लेक्चर सिरीज मध्ये. फंडामेंटल ड्युटी बघा इथे काय काय म्हटलेलं आहे. ट्रस्ट, इक्वॅलिटी, फ्रीडम, होप, पीस, जस्टिस, रूल ऑफ लॉ, डिग्निटी, प्रॉस्परिटी. कळतंय?
मित्रांनो, आता हे सगळ्याला सामावून आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे. फंडामेंटल ड्युटीज आपलं कुठे दिलेलं आहे? आर्टिकल 51A सब आर्टिकल आहे. बघू आता. बघा इथं काय म्हटलंय, तुम्ही सुपरमॅन बॅटमॅन मूवी पाहिला असेल. त्या मूवी मध्ये एक डायलॉग काय आहे? विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. कळतंय? जेवढी सत्ता तुमच्याकडे येत जाते तेवढंच त्या सत्तेचं जबाबदारीने तुम्हाला अंमलबजावणी करावी लागते. सत्ता मिळाली याचा अर्थ निरंकुश वागणं, मन मानी करणं असं नसतं. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांचं हित कराल, जबाबदारीने वागाल, हे अपेक्षांचं बंधन तुमच्यावर असतं. कळतंय? बघा, with great power comes great responsibility. Familiar enough, but have you ever heard of something similar to this with rights? म्हणजे हक्क पाहिजेत पण जबाबदाऱ्यांविषयी कधी बोलताय का तुम्ही? ठीक आहे. राइट्स कम्स ड्युटीज, but this was not the notion of our constituent assembly. ठीक है? They had given us immense rights, but they didn't talk about our own duties towards the state. So they have talked about the duties of the state in the form of directive principle of state policy. समजून घ्या, राज्यघटनेमध्ये ड्युटी कोणाच्या सांगितलेल्या आहेत? राज्याच्या सांगितलेल्या आहेत. कशा सांगितलेल्या आहे? इन द फॉर्म ऑफ डीपीएसपी. आपला हा व्हिडिओ झालेला आहे. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याबद्दल झालेला आहे. पण नागरिकांच्या ड्युटीबद्दल काय? तिथं तर मात्र काहीच कोणी बोलत नाहीये. बघा, इंटरेस्टिंगली इट वॉज इन 1976 we got to know about fundamental duties when these were added by the 42nd Amendment Act upon the recommendation of the स्वर्ण सिंग कमिटी. समजून घ्या मित्रांनो, पुस्तकात एवढंच दिलेलं आहे की स्वर्ण सिंग कमिटी याला फंडामेंटल ड्युटीसाठी लावलेलं होतं. नाही मित्रांनो, एक अजून एक महत्त्वाचा गोष्ट सांगतो, बऱ्याच ठिकाणी नाहीये. हे सरदार स्वर्ण सिंग कोण आहे माहितीये? हे केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वाधिक दीर्घकाळ मंत्रीपद उपभोगलेले एकमेव व्यक्ती आहेत. आतापर्यंत हा इतिहास कोणी मोडला नाहीये. लिहून घ्या, सरदार स्वर्णसिंग कोण आहे? हे एकमेव असे केंद्रीय मंत्रिमंडळातील आतापर्यंत सर्वात दीर्घकाळ मंत्रिपद अनुभव, कॅबिनेट मंत्रिपद अनुभवलेले हे व्यक्ती आहेत. तुमचा होमवर्क असणार आहे मित्रांनो, आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा एकूण किती वर्ष यांना कॅबिनेट रँक किंवा कॅबिनेटचा दर्जा, किती सलग लगातार वर्ष मंत्रिपद यांनी अनुभवलेले, ते वर्ष किती आमच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नाही कळालं, नाही मिळालं, मी तुम्हाला उत्तर देईन. कळते? पण अभ्यास करत चला. चला आता बघा, बघू आपण हे सगळं. द आयडिया ऑफ द फंडामेंटल ड्युटीज हॅज बीन बोरोड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द अर्स्टवाइल USSR. USSR याला आपण काय म्हणतो मित्रांनो? सोव्हिएत संघ. यातूनच काय आला आजचा रशिया. मित्रांनो, फॉल ऑफ बर्लिन 1989च्या बर्लिन वॉलच्या फॉल नंतर 1991 मध्ये तेव्हा त्यांचे मिखाईल गोर्बाचेव यांनी 1986 पासून जे काही थोडं मुक्त अर्थव्यवस्था, मुक्त समाज व्यवस्थेकडे जाणारी पावलं उचलली होती, त्यातून सोव्हिएत संघ फुटला. मित्रांनो, 14 छोटे छोटे देश इथून तयार झालेले आहेत. नंतर तुम्ही बघाल त्यातला एक आहे रशिया. बघा, टिल देन जपान वॉज द ओनली डेमोक्रेटिक स्टेट दॅट कंटेन्स द ड्युटीज ऑफ द सिटीजन. फक्त जपान. आता पुस्तकात जपान जरी म्हटलेलं असेल मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, जपान, नेदरलँड्स आणि येस व्हिएतनाम, नंतर ते कट झालं आणि पुढे आलं फिलिपाईन्स. बरोबर? या देशांच्या राज्यघटनेत सुद्धा तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज दिसतात. फक्त फरक एवढाच आहे, यापैकी जपान आणि नेदरलँड्स हे डेमोक्रेटिक देश आहे मित्रांनो, आणि हे बाकीचे समाजवादी देश आहेत. कळतंय? पुढचं, was only the democratic state that contains the duties of the citizens. Okay, it was belief of the socialist government that both rights and duties are of equal importance. आता हे काय आहे ते नीट समजून घ्या. बघा मित्रांनो, आपण टॉपिक सुरू केलेला आहे, मूलभूत कर्तव्य. कळतंय?
मूलभूत कर्तव्य. बघा आता मूलभूत कर्तव्य म्हणताना आपण काय म्हणतोय, मूलभूत हक्क हे कुठे तुम्हाला दिसतात, कॅपिटलिस्ट देश, भांडवलवादी देश यांच्या राज्यघटनांमध्ये तुम्हाला काय दिसतात, मूलभूत हक्क दिसतात. पण जेव्हा तुम्ही साम्यवादी देश, कम्युनिस्ट देश यांचा अभ्यास करता, यांच्या घटनेत तुम्हाला फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज या इक्वल इम्पॉर्टन्सला दिसतात. इथं मात्र काय दिसतंय, फंडामेंटल ड्युटी पेक्षा फंडामेंटल राईट्स महत्वाचे कॅपिटलिस्ट देश. हे कळतंय का सांगा, एवढं कळलं. बघा भारत कसा आहे, भारत मित्रांनो, भारत हा समाजवादी देश आहे. पण आपला समाजवाद कसा आहे, तर आपला समाजवाद लोकशाही समाजवाद आहे, हे समजून घ्या. आपला समाजवाद कसा आहे, लोकशाही समाजवाद. आता इथे समजून घ्या, भारतासारख्या लोकशाही समाजवाद असणाऱ्या देशाने काय केलं, जपान याचा आदर्श पकडलेला आहे आपण. कारण जपानमध्ये पण काय आहे, यस मित्रांनो, जपान हा लोकशाही पण भांडवलवादी पण समाजवादी तत्व काही त्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहेत. तर आपण काय पकडलं, जपानने जर असा सगळा देश असताना सुद्धा तो मूलभूत कर्तव्याला ऍड करू शकतं, तर भारत का नाही. पण भारताने काय केलेलं आहे, प्रेरणा कोणाकडून घेतली, प्रेरणा की मूलभूत कर्तव्य हे हवेत. मूलभूत कर्तव्य म्हणजे प्रत्येकच गोष्ट सरकार नाही करू शकत मित्रांनो. सरकार आपल्याला पुढे मेन्सला गुड गव्हर्नन्स नावाचा टॉपिक आहे. गुड गव्हर्नन्स मध्ये आपण काय म्हणतो, नागरिकांनी पण सरकारला प्रशासन चालवण्यामध्ये मदत करायची, नागरिकांचं पार्टिसिपेशन प्रशासनातलं वाढलं पाहिजे, हे आहे आपलं गुड गव्हर्नन्स. आता समजून घ्या मित्रांनो, इथं प्रेरणा काय आहे, रशिया किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता USSR. बरोबर मित्रांनो, प्रेरणा USSR, रशिया आणि यांच्याकडून भारताने काय केलं. आता इथे झालं काय मित्रांनो, भारतामध्ये लागली होती आणीबाणी. बरोबर, भारतामध्ये लागली होती आणीबाणी. कुठली आणीबाणी मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी. आता या राष्ट्रीय आणीबाणी, बरोबर, राष्ट्रीय आणीबाणी याच्याच मध्ये इंदिरा गांधींना काय वाटलं, भारतामध्ये संसदीय लोकशाही असावी. काय वाटलं, संसदीय लोकशाही असावी का, मग भारतामध्ये अध्यक्षीय लोकशाही असावी. काय असावी, अध्यक्षीय लोकशाही. आता याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी आणि प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी. कळतंय. बघा मित्रांनो, मग संसदीय लोकशाही असावी का मग अध्यक्षीय लोकशाही असावी, या प्रश्नासाठी इंदिरा गांधींनी काय केलं मित्रांनो, सरदार स्वर्णसिंग समिती नेमलेली आहे. सरदार स्वर्णसिंग समितीचं एक महत्वाचं काम आहे की त्यांनी सांगितलं संसदीय लोकशाही हाच प्रकार भारतासाठी चांगला आहे. सध्याच्या भारतासाठी म्हणजे तेव्हाच्या 1970च्या भारतासाठी अध्यक्षीय लोकशाही हा प्रकार काही तितकासा बरा नाही. कळतंय मित्रांनो, याच सरदार स्वर्णसिंग कमिटीने काय केलंय, 1976 ला मूलभूत कर्तव्य सुचवली आहेत. कळतंय. आता समजून घ्या, मूलभूत कर्तव्य सुचवल्यावर त्यांनी काय सांगितलं, ही जी फंडामेंटल ड्युटीज आहेत हे कसे करा म्हणे, हे जस्टिशिएबल करा असं त्यांनी सांगितलंय. पण हे इंदिरा गांधींनी मान्य केलं नाही. कळतंय. बघा मित्रांनो, इथं काय झालेलं आहे, सरदार स्वर्णसिंग कमिटीने टोटल 8 मूलभूत कर्तव्य सुचवली. किती सुचवली, 8. आणि या 8 मूलभूत कर्तव्यापैकी फक्त 6 मूलभूत कर्तव्ये मान्य झालेली आहेत. लोकसंख्या नियंत्रण, मतदान करणे, कर भरणे हे जे काही महत्वाचे मूलभूत कर्तव्य आहेत, इंदिरा गांधींनी मान्य केलेले नाहीत. इंदिरा गांधींनी काय केलं, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तेव्हाचे कायदा मंत्री होते RH गोखले साहेब. बरोबर,
इंदिरा गांधींच्या RH गोखले साहेबांच्या कायदा मंत्रालयाने स्वतःची 4 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली. सरदार स्वर्णसिंग साहेबांची 8 पैकी 6च ऍक्सेप्ट केली आणि टोटल 10 मूलभूत कर्तव्ये आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली. आणि ती समाविष्ट करण्यासाठी काय केलेलं आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 करून ही 10 मूलभूत कर्तव्ये तुम्हाला समाविष्ट झालेली दिसली. 6 केली होती स्वर्णसिंग साहेबांची आणि 4 केली होती तेव्हाच्या कायदे मंत्रिमंडळाची. कळतंय मी काय बोलतोय मित्रांनो? समजून घ्या. मूलभूत कर्तव्यामध्ये नागरिकांकडून अपेक्षा ठेवली जाते. XYZ प्रकारचं काम फक्त सरकारची जबाबदारी नाही, नागरिकांची आहे. इथं इंदिरा गांधींचं एक मत खूप महत्वाचं आहे. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, भारतीय नागरिकांना हक्कांसोबत जबाबदारीचीही जाणीव झाली पाहिजे, म्हणून मी मूलभूत कर्तव्य समाविष्ट करत आहे. कळतंय मित्रांनो? आपण मूलभूत कर्तव्य काय किती सगळं बघू, पण इथे सगळ्यात महत्वाचं मूलभूत कर्तव्याची कन्सेप्ट समजून घेऊ की हे का आहे, आधी का नव्हतं, आताही का आहे. एवढं कळतंय? बघा मित्रांनो, इथं काय झालंय, टोटल 10 मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीच्या नंतर सरदार स्वर्णसिंग साहेबांच्या शिफारसीमुळे समाविष्ट झालेली आहेत. पुढे काय झालं, एक खटला गाजलेला आहे, उन्नी कृष्णन खटला. कुठला खटला गाजलाय? उन्नी कृष्णन खटला वर्सेस उन्नी कृष्णन खटला वर्सेस काय सांगितलेलं आहे इथं? येस मित्रांनो, इथं एक अजून एक खटला हा फेमस झालेला आहे, मोहिनी जैन वर्सेस कर्नाटका खटला किंवा जैन वर्सेस कर्नाटका खटला. आता या खटल्यात काय सांगितलेलं आहे, सरकारचे थोडस न्यायपालिकेने मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये शिक्षणाचा हक्क असावा, शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्कात असावा म्हणून न्यायपालिकेने कान उपटलेत. याचा परिणाम काय झाला, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात काय झालं, यांच्या काळामध्ये हे जेव्हा PM होते तेव्हा 86वी घटना दुरुस्ती केली 2002 ला. इथं आपण मूलभूत हक्कामध्ये कलम 21A समाविष्ट केलं. DPSP राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्व याच्यात कलम 45 याची वाक्यरचना बदल केली, याचाच आधार घेतला. फंडामेंटल ड्युटी नंबर क्रमांक 11 किंवा के, मूळ घटनेमध्ये 11 1 2 3 4 म्हटलेलं नाही, मूळ घटनेत ABCDEFGHIJK म्हटलंय. तर आता इथं काय झालं समजून घ्या मित्रांनो, 86व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य क्रमांक 11, आधी 10 होते की नाही, तर 11 शिक्षण हक्क कायदा याचं एक मूलभूत कर्तव्य या घटना दुरुस्तीने ऍड केलंय. इथं काय केलंय, तुम्ही जर हा कायदा वाचला त्याची सुरुवात अशी आहे, मोफत आणि फोर्सफुल सक्तीचं शिक्षणाचा हक्क. आता मला सांगा, एखादी गोष्ट मोफत आणि सक्तीची दोन्ही असू शकते का? नाही. मग इथं लक्षात घ्या, इथं आपण विचार काय केलाय, मोफत कोणासाठी आहे, तो जो वय वर्ष 6 ते 14 प्राथमिक एज्युकेशन घेणारा चाइल्ड आहे, मुलगा मुलगी आहे, त्याच्यासाठी हे मोफत कलम 21A मध्ये आहे. त्याच्या पालकासाठी मात्र, त्याच्या आई वडिलांसाठी किंवा गार्डियन म्हणजे संरक्षण करते यांच्यासाठी मात्र ते कर्तव्य असणार की तुमचं पाल्य वय वर्ष 6 ते 14 मध्ये असेल तर त्याला सरकारचं मोफत एज्युकेशन प्राथमिक शिक्षण प्राप्त करून देणं हे सर्व गार्डियन संरक्षण करते आणि पालक पॅरेंट्स यांचं कर्तव्य ठरतं. मग तुम्ही आज म्हणाल की सर, मूळ राज्यघटनेमध्ये 6 मूलभूत कर्तव्य कोणाची होती? येस, सरदार स्वर्णसिंग कमिटी. अजून 4 मूलभूत कर्तव्य कोणाची होती? तेव्हाचे कायदा मंत्री RH गोखले आणि इतर मंत्रिमंडळाची. आणि हे एक मूलभूत कर्तव्य म्हणजे किती झाले टोटल? आज तुम्हाला बघायला मिळते कलम 51A मध्ये स्मॉल a स्मॉल b स्मॉल c असं काउंट केलं तर स्मॉल a टू स्मॉल k किंवा 11 मूलभूत कर्तव्य बघायला मिळतात. कळतंय का सांगा मित्रांनो? बरोबर? यस. बघा, ओके, राईट्स अँड ड्युटीज. आता हा अप्रोच काय तो समजून घेऊ.
Rights are defined as basic human freedom, basic human freedom which every Indian citizen has the right to enjoy for a proper and harmonious development of personality. राईट म्हणजे काय? प्रत्येकाला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपली पर्सनॅलिटी ही एक्सप्रेस करण्यासाठी जी बेसिक आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे फंडामेंटल राईट. ओके, बघा पुढचं. These rights universally apply to all citizens irrespective of race, place of birth, religion, caste or gender. कळते मी काय बोलतोय? हे सर्वांना कुठल्याही भेदभावाविना सर्वांना सरसगट मिळायला पाहिजे असं इथं म्हटलेलं आहे. फंडामेंटल राईट्स. बघा पुढचं. The fundamental duties they are defined as the moral obligations. काय आहे त्या? moral obligation म्हणजे नैतिक दबाव तयार केलेला आहे. कशाचा? ड्युटीचा. याचं संविधान रक्षण करतं, याचं नाही. हे आपल्या मनावर आहे. आई वडिलांचा आदर करणे, गुरुजनांचा आदर करणे, कोणालाही न फसवणे, खोटं न बोलणे, हे काय आहेत मित्रांनो? मॉरल ड्युटीज आहेत. ह्या कोणी शिकवायची गरज नाही, त्या आपल्याला यायला पाहिजेत. कळतंय? ते आहे. बघा, moral obligations of all citizens to help promote a spirit of patriotism. देशभक्ती फॉलो करायची असेल तर काही गोष्टी स्वतःहून यायला पाहिजेत. जनगण म्हणताना, वंदे मातरम म्हणताना उठावं की नाही, उभं राहावं की नाही, हा प्रत्येकाचा आपला प्रश्न आहे. आपल्याला विचारलं पाहिजे की आपण योग्य करतोय का. कळतंय? बघा पुढचं. टू अपहोल्ड द युनिटी ऑफ इंडिया. भारताचं एकात्मता टिकवण्यासाठी या स्वतःहून केलेली स्वीकारलेली नैतिक अधिष्ठानं आहे. राइट्स अँड ड्युटीज आर टू व्हील्स ऑन विच द चॅरियट ऑफ लाईफ मूव्स फॉरवर्ड. भगवद्गीतेमधलं आहे. हक्क आणि जबाबदाऱ्या या दोन चाकांवर जीवनाचा रथ धावत असतो. किती छान भाषा आहे बघा. पुढचं. स्मूथली. ठीक आहे. लाईफ कॅन बिकम स्मूथर. अजून ते स्मूथ होऊ शकतं इफ राईट्स अँड ड्युटीज गो हँड इन हँड. म्हणजे हक्क आणि जबाबदाऱ्या त्या सोबत गेल्या पाहिजेत. कसं? तुम्ही म्हणायचं की सर आम्हाला स्वच्छ पर्यावरणाचा हक्क आहे, मग तुम्ही पण पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. राईट्स अँड ड्युटीज शुड गो हँड इन हँड. कळतंय? पुढचं. अँड बिकम कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. कळतंय? अँड बिकम कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर म्हणजे काय? लक्षात घ्या मित्रांनो, सप्लिमेंटरी म्हटलं नाहीये, कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे दोघांनी मिळून एक आदर्श समाज तयार करायचं, युटोपियन सोसायटी, आयडियल सोसायटी तयार करण्याचं एक लक्ष्य गाठलं पाहिजे. कळतंय? ओके, आता या सगळ्या आपल्या फंडामेंटल ड्युटीज. दे रिमाइंड इंडियन सिटीजन ऑफ देअर they remind Indian citizens of their duty towards their society, fellow citizens and the nation. समजून घ्या मित्रांनो, हे भारतीय जनतेला त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात की प्रत्येक वेळेस सरकारकडे मागू नका, तुम्ही पण काही काम करा. बरोबर? पुढचं. दे वॉर्न. ते खबरदारी घेतात. दे वॉर्न सिटीजन्स अगेन्स्ट अँटी नॅशनल अँड अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज. इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो फ्रिंज एलिमेंट्स. समजून घ्या मित्रांनो, इथं काय सांगितलेलं आहे? दे वॉर्न सिटीजन्स अगेन्स्ट अँटी नॅशनल अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज. याचा अर्थ नागरिकांना जर असं कुठे वाटलं की इथं समाजविरोधी काम होत आहे, इथं देशविरोधी काम होत आहे, नागरिकांनी स्वतःहून आवाहन न करता देशाचे संरक्षण केले पाहिजे. दे इन्स्पायर सिटीजन्स अँड प्रमोट अ सेन्स ऑफ डिसिप्लिन अँड कमिटमेंट अमॉंग देम. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे समजून घ्या. इथं तुम्ही सेन्स ऑफ डिसिप्लिन, शिस्त स्वतःहून पालन केली पाहिजे. दे हेल्प द कोर्ट्स इन एक्झामिनिंग अँड डिटरमाइनिंग द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ द लॉ. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे समजून घ्या. इथं सांगितलेलं आहे न्यायमूर्तींना उद्या एखादा खटला, उद्या एखादा लॉ रिलेटेड अँगल समोर आला
तर विचार करायला फंडामेंटल ड्युटीचा वापर होतो की या खटल्याचा अन्वयार्थ रिझल्ट व्हर्डिक्ट आम्ही कसं द्यावं. बरोबर. चला पुढे. दे आर एन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजे समजून घ्या फंडामेंटल ड्युटी आपल्या डीपीएसपी सारख्या आहे, अबंधनकारक, नॉन जस्टिशिएबल. दे शुड बी एन्फोर्स्ड बाय द स्टॅच्यू म्हणजे बाय फोर्स म्हणजे बाय लॉ. कळतंय. बघा ओके काय काय आहेत फंडामेंटल ड्युटी. टू अबाय to abide by the constitution and respect its ideals, institutions, national flag, national anthem, भारतीय राष्ट्रीय प्रतीक, सन्मान यांचा तुम्हाला सन्मान आदर सन्मान ठेवायचा आहे. वेगळा कायदा करायची गरज नाही, मनातून गोष्टी करा. दुसरं टू चेरिश अँड फॉलो द नोबेल प्रिन्सिपल्स टू ऑफ नॅशनल स्ट्रगल. भारताचा स्वातंत्र्य लढा यातून काही आपल्याला उदात्त संकल्पना मिळाल्या आहेत त्याचं तुम्ही पालन करा हे इथं सांगितलेलं आहे. टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हरेनिटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. पुढचं टू डिफेंड द कंट्री. आपल्या देशाचं रक्षण करा. आवाहन केल्यावर रक्षण करायचंच आहे, पण आवाहन न करता सुद्धा आपल्या देशाला सर्व्हिस द्या, सेवा करा. पुढचा टू प्रमोट हार्मोनी अँड द स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहुड. म्हणजे काय, एकमेकांना बंधुभावाने बघा. प्रदेशवाद, जातीवाद, धर्मवाद याची बंधनं कमी करा. लक्षात घ्या मित्रांनो, भांडणच करायचं असेल तर धर्म सोडा. अगदी फक्त तू माझ्याकडे का पाहिलं म्हणून पण भांडण होऊ शकतं, राग होऊ शकतो, द्वेष होऊ शकतो. पण इथं आपल्याला भारताची विविधता ही आपली ताकद आहे. ही एकत्र जपण्यासाठी आपल्याला ब्रदरहुड म्हणजे बंधुभाव ठेवायचा आहे. हे आपली फंडामेंटल ड्युटी सांगते. कळतंय. बघा विदेशामध्ये युरोपियन समाजामध्ये ना वेगळं काही कोणी केलं, वेगळेपण असेल तर त्याला थ्रेट मानलं जातं. आपल्याकडे वेगळेपण याला आपण सगळ्या समाज सन्मान करतो की बाबा तुझ्या वेगळ्या चालीरीती आहे, वी ऑनर दॅट. यू शुड ऑनर ऑफ माइंड. तू सुद्धा माझ्या वेगळ्या चालीरीतींचा सन्मान ठेवला पाहिजे. कळतंय. पुढचं टू व्हॅल्यू अँड रिझर्व द रिच हेरिटेज. भारताचा जो काही स्वातंत्र्य संग्राम आहे बरोबर, तसेच भारताचं ज्या ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक संकल्पना, स्मारक असतील, मॉन्युमेंट्स असतील, त्याचं सरकारनेच फक्त रक्षण नाही करायचं, ऍज अ सिटीजन्स म्हणून आपण पण रक्षण करायचं. हे फंडामेंटल ड्युटी सांगतं. बघा किती आदर्शवादी गोष्टी आहेत चांगल्या. टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स, वाईल्ड लाईफ. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे समजून घ्या. निसर्गाचं रक्षण करायचंय, पण निसर्गाचं रक्षण म्हणजे काय, फक्त आपण एन्व्हायरमेंट म्हणजे काय शिकतो सांगा. इट्स अ कम्युनिकेशन और इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक म्हणजे जीव असलेले, अबायोटिक म्हणजे जीव नसलेले. तर इथं बायोटिक आणि अबायोटिक दोनही फॅक्टर्सचं आपल्याला रक्षण करायला सांगितलेलं आहे. सम्राट अशोक होता की नाही, सम्राट अशोकाचे पण इन्स्क्रिप्शन गाजलेले आहेत. त्याने जवळपास 50हून जास्त प्राण्यांच्या हत्या करू नका म्हणून त्याचं असं वेगळं अशोकाचे आदेश म्हणून ते पिलग्रिमेजेस फेमस झालेले आहेत. कळतंय. बघा टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्परामेंट, ह्युमॅनिझम आणि स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म. म्हणजे सुधारणावादी राहा. आपले आगरकर साहेब म्हणायचे ना की इष्ट ते करेल, इष्ट ते विचार करेल, साध्य ते करेल. बरोबर. म्हणजे मी विज्ञानवादी विचार करेल आणि जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करेल. असं याचा अर्थ असा नाही की धर्म फॉलो करू नका, धर्मही फॉलो करा, पण विज्ञानवाद ठेवा, विवेकवाद ठेवा. कळतंय. बघा पुढचा टू सेफगार्ड द पब्लिक प्रॉपर्टी अँड टू ऑब्झर्व द व्हायलन्स. म्हणजे आपल्याला इथं व्हायलन्स सोडायचं आहे. इथं आपल्याला कुठल्याही प्रकारची हिंसा करायची नाही. इथं आपल्याला काय करायचंय सिंपल मित्रांनो समजून घ्या. इथं आपल्याला सरकारच्या सार्वजनिक साधन संपत्तीचं कुठलंही नुकसान करायचं नाही. तुमचं म्हणणं शांततापूर्ण मार्गाने मांडायचं. ठीक आहे. टू स्ट्राइव्ह टुवर्ड्स एक्सलन्स इन ऑल स्पियर्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी सो दॅट नेशन कॉन्स्टंटली रायझेस टू इनहेरिट लेवल्स ऑफ एंडेवर अँड अचिव्हमेंट्स. म्हणजे इथं काय सांगितलंय, तुम्ही तुमच्या
पब्लिक स्फिअर मध्ये तुम्ही तुमच्या मानवी जीवनात सर्व प्रकारचा आदर्शवादी इतकं चांगलं राहा की तुमच्यामुळे तुमच्या देशाला जास्तीत जास्त, सर्वच नाही करता येणार पण जास्तीत जास्त क्षेत्रात तुमचा देश आघाडीवर राहायला पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्तमता संपादन करण्याचे प्रयत्न करणे. कळतंय? बघा मित्रांनो, हे आहे आपलं फंडामेंटल ड्युटी. कळतंय मित्रांनो? मला गॅरंटी आहे तुम्हाला आपले लेक्चर सिरीज आवडतायत. काही अडचण असली माझ्यापर्यंत, आमच्या टीम पर्यंत पोहोचवा. आवडलं असेल आपला व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. गुड डे. टेक केअर.